बहीण भावाच्या नात्याचा पवित्र सण आहे। बहीण मग कुठल्याही पदावर असू दे, कुठल्याही वर्दीत असू दे, त्या वर्दीच्या पाठीमागं एक बहीण मन असतं जे भावासाठी असतं किंवा इतर सगळ्या आपल्या जिव्हाळ्याचे नातं जपण्यासाठी असतं। तुम्हाला आतापर्यंत कळलं असेल की माझ्यासोबत महिला अधिकारी आहेत, कडक, अत्यंत कधी कधी आपल्या मनात धडकी बसू शकते अशा या अधिकारी आहेत आणि या सगळ्या काम करत असतात, 24 तास काम करत असतात, अनेक त्यांना अनुभव येत असतात। त्यांच्याशी अगदी हलक्या फुलक्या गप्पा मी मारणार आहे की नेमकं काम करताना त्यांना बहीण म्हणून कधी काम करावं लागलं का, किंवा एखादा आरोपी असेल त्याच्यामध्ये त्यांनी भाऊ बघितला का, असं असू शकते। कारण शेवटी मानवी मन आहे, कुठल्या जरी अधिकारी कुठल्याही पदावर असला तर माणुसकीचं एक नातं असतं किंवा एक आपुलकीचं नातं सुद्धा त्या ठिकाणी असू शकतं। या गोष्टी सगळ्या महिला पोलीस म्हणून आज रक्षाबंधनाच्या दिवशी कशा वाटतात तुम्हाला? गीता बागवडे मॅडम आहेत, यांची मी तुम्हाला ओळख करून देतो। औरंगाबादमध्ये एक तणाव निर्माण झाला होता, त्यावेळेस या पहिल्या अधिकारी त्या ठिकाणी होते की सगळा जमाव त्यांनी थोपून धरला होता। मॅडम, त्यामध्ये तुम्ही जखमी सुद्धा झाला होता। मला फक्त एक सांगायचं आहे की पोलीस अधिकारी आहात, एक रौब आहे, परंतु त्याच्या मागे एक बहिणीचं मन सुद्धा। निश्चितपणे जरी आम्ही पोलीस अधिकारी अंमलदार असलो, वर्दी घालत असलो, तरी आम्ही माणसं आहोत, आमच्याही भावना आहेत। आणि अनेकदा महिला असल्यामुळे बहिणीचं मन आमचं बऱ्याचदा अनेक प्रसंगामध्ये, म्हणजे घरामध्ये किंवा असं नाही, परंतु दैनंदिन कर्तव्य करत असताना देखील बऱ्याच ठिकाणी अशा बाबी जाणवतात। अनेक गुन्हे किंवा अनेक प्रकरणं येतात, अनेक आरोपी सुद्धा असतात। म्हणजे आमचं हे मत असतं की गुन्हेगार हा काही जन्मता गुन्हेगार नसतो, काही कारणास्तव तो होत असतो। त्यामुळे त्याला देखील काही जर तो सुधारण्याच्या स्थितीत असेल किंवा त्याची इच्छा असेल किंवा त्याची सुधारण्याची इच्छा असेल किंवा काही गोष्टींमुळे आम्ही त्याला जर सुधारू शकत असो, त्याला त्या गुन्ह्यांपासून प्रतिबंध करत असो, तर आम्ही आमची कायदेशीर कारवाई करून आमचं बहिणीचं जे रूप आहे ते निश्चितपणे त्या ठिकाणी बिहाइंड द कर्टेन काम करत असतं। कधी कधी चंडीचं रूप घ्यावं लागतं। चंडीचं रूप तर घ्यावंच लागतं बऱ्याच वेळेला। बरं मॅडम, असं की एखादी केस असेल, छोटा मोठा गुन्हा असेल, अशा वेळेस तुम्हाला कधी असा आरोपी असेल किंवा फक्त आरोप झाले, कधी भाऊ वाटलं तुम्हाला त्याच्यामध्ये की यार हा आपल्या भावासारखं, पण ठीक आहे थोडी चूक झाली असेल? हा, निश्चितपणे अनेक प्रकरणं येत असतात जे आमच्या, म्हणजे ज्या गोष्टी बाहेर असतात त्या आमच्याही कुटुंब आहेत सर्वांची, आमच्याही घरात घडतात। बऱ्याचदा पती पत्नीतले तणाव असतात, त्यांच्या तक्रारी येतात किंवा आई वडिलांना मुलं सांभाळत नाहीत। अशा वेळी पण त्या समोरचा जो मुलगा असतो तो त्यांना कुठंतरी आम्ही एक बहिणीच्या अधिकारांना सांगण्याचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून बाबा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या संपाव्यात। काही किरकोळ कारणामुळे मोठे गुन्हे होतात, ते कारण देखील आम्ही समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो। असे म्हणजे बरेचसे गुन्हेगार असतात आणि बऱ्याचदा कायदेशीर कारवाईपेक्षा भावनिक साथ जर घातली तर त्याला चांगला रिस्पॉन्स मिळतो, असं मला अनुभवातून वाटतं। भावनिक साथ घातली तर एखादा गुन्हा सॉल्व्ह पण होऊ शकतो। निश्चितपणे असे अनुभव आलेले आहेत आम्हाला खात्यामध्ये। निश्चित। आणखी महिला, मॅडम काय म्हणाल एकंदरीतच आज बहिणीच्या भूमिकेत आहात, वर्दीमध्ये आहात? बोला बोला मॅडम, परवानगी दिलेली आहे तुम्हाला? आज खूप छान वाटतंय आणि मी उस्मानपुरा पोलीस स्टेशन येथे असताना मॅडम आम्हाला इन्चार्ज होत्या आणि त्याच वेळेस छत्रपती संभाजीनगरमध्ये जे दंगलीचं स्वरूप झालं होतं त्याच वेळेला मॅडमनी जी काही कार्यवाही केली त्यावेळेला एक लेडीज म्हणून खूपच अभिमान आहे मला मॅडमचाही। मी प्रश्न असा विचारतोय की एक महिला म्हणून तुम्हाला ड्युटी करताना कधी भाऊ दिसला का? आरोपीमध्ये असेल किंवा एखादा छोट्या मोठ्या गुन्ह्यामध्ये असेल किंवा तक्रार तुमच्याकडे करायला आला असेल की तुम्हाला असं वाटलं असेल की नाही आपण भाऊ म्हणून त्याला समजूया एखाद्या वेळेस? बरोबर, निश्चितच। बऱ्याच वेळेस आम्ही सर्वप्रथम एक माणूस म्हणून त्यांच्याशी संवाद साधतो, त्यावेळेला आम्हाला निश्चितच समजतं की समोरची व्यक्ती कशी आहे काय, आणि सर्वप्रथम आम्ही त्यांना समजून सांगतो की असं आहे बाबा, सर्व गोष्टी समजून सांगतो। जर समजण्याची परिस्थितीत असेल तर तसं आम्ही निश्चितच वरिष्ठांशी चर्चा करतो। त्यामुळे कडक कारवाई आहे? हो, निश्चित। मॅडम, तुम्ही दिसायलाच अगदी दणकट वगैरे आहात, तर तुम्हाला बघूनच एखादा समोर आलेला की तक्रार करता आरोपी थोडा घाबरत असेल का? एवढा असा परिणाम वाटतो? हो, काही वेळा होते असं की समोर एखादा तक्रारदार किंवा आरोपी आल्यावर थोडंसं ते बोलताना भावनिक होऊन जातो आणि त्यावेळेला थोडंसं त्यांनी कॉपरेट केलं तर आम्ही कॉपरेट करतो त्यांना व्यवस्थित, नाहीतर मग तब्येत बघून तर आहेच समोरच्याला
फटके. परंतु एक भावनिक साथ घातली तर गुन्हे थांबू शकतात किंवा उकल होऊ शकते. पोलिसी खाक्यात तर तुम्हाला शेवटी कायदा म्हणून दाखवावाच लागतो. त्याच्या आधी काय प्रयत्न केला असं भावनिक तर केसेस सॉल्व्ह होऊ शकतात. नेहमी प्रत्येक वेळेस हाच प्रयत्न केला जातो सर की जे आरोपी आहेत त्यांच्याकडून म्हणजे भावनेच्या एक आहारी दृष्टिकोनातून त्यांच्याशी बोलताना त्यांच्याशी काय नेमकं प्रॉब्लेम कशामुळं हा गुन्हा घडलाय वगैरे वगैरे हे सगळे विचारून चौकशी करूनच पुढची कारवाई केली होऊ शकते. कधी भाऊ दिसला तुम्हाला समोर? प्रयत्न तर केलाय भरपूर वेळेस पण थोडं मला माहित आहे काही गोष्टी तुम्हाला बोलता नाही येणार. तुम्ही काय तिचे शिस्तीचे मॅडम तुमचं बरंच सर्व्हिस झाली असेल याच्यामध्ये एकंदरीतच. काय म्हणाल एक बहीण म्हणून तुम्हाला काम करताना जास्त आनंद येतो का पोलीस अधिकारी म्हणून काम करायला जास्त? कसं असतं प्रत्येक ठिकाणी बहीण या नात्याने पण काम नाही करतायत आणि प्रत्येक ठिकाणी पोलीस या नात्याने पण काम नाही करतायत. आता बऱ्याच ठिकाणी जशी सिच्युएशन असेल किंवा ज्या प्रकारे पोलीस स्टेशनला कोणी मुलगा असू दे लहान सापडलेला किंवा कुठला आरोपी असू दे मग त्या पद्धतीने आपण त्यांच्याशी ट्रीट केल्यानंतर बऱ्याच वेळेस असं जाणवलं की होणारे गुन्हेगारी असतील किंवा जो काही गुन्हा झाले असेल त्यातनं बरीच काही माहिती मिळते आणि त्यांना सुधारण्याची संधी पण मिळते. 4 शब्द आपण चांगले सांगितल्यानंतर बहिणी या नात्याने. लहान मुलांच्या बाबतीत पण झालं तर कधी आई बनून जर लहान मुलांना आपण जवळ करण्याचा प्रयत्न केला तर बरेचशी लहान मुलं आपले पण होतात आणि त्यांचं घर वगैरे दाखवण्यासाठी जे त्यांच्या मनात हरवल्यानंतर भीती असते किंवा सापडत नाही तर ते पण सापडण्यास मदत होते. भावनिक साथ जास्त महत्वाची आहे ना म्हणजे कडक पोलीस अधिकाऱ्यापेक्षा. आम्ही दामिनी पथक मी महिला ASI लता जाधव दामिनी पथकमध्ये ड्युटी करत असताना अशी लहान मुलं मुली भरपूर फिरताना भेटतात. पण त्यांना आम्ही समुपदेशन छान करतो. त्या छान केल्यानंतर त्यावेळेस त्यांच्या आईवडिलांना बोलायचा प्रयत्न करतो. पण ज्या ठिकाणी बोलायचं असलं आईवडिलांना बोलवतो नाही तर त्यांना समजावून सांगतो. यानंतर आईवडील तुमच्यासाठी हाडाचे काढं करून तुमचे शिक्षण करतात आणि जो शेतकऱ्याची मुलं असतात त्यामध्ये ते बोलतात पाऊस पिकल्यानंतर शेत पिकतं. पण आम्ही सांगत असतो की नाही बापाचा घाम गाळल्यानंतरच ते शेत पिकतं आणि त्याचा पैसा तुम्हाला लावतात. आपण जे काम करतो ते तुम्ही करायला नाही पाहिजे. ते त्यासाठी ते हाडाचे काढं करून पण बहीण मनाने काम केल्यामुळे जास्त फायदा होतो त्याला. जास्त फायदा होतो. बहीण पोलीस खात्यात दोन्हीही बहीण आणि पोलीस वर्दीमध्ये पण काम केलं तर जास्त फायदा होतो. दोन्ही पण घ्यायला पाहिजे. पण राखी पौर्णिमेच्या निमित्ताने सांगते भाऊ गरीब असो की करोडपती असो पण भाऊ असणं फार जरुरी आहे. भाऊच असतो. मॅडम तुमच्याकडून जाता जाता शेवटचा मला प्रश्न हा घ्यायचा आहे की बहीण आहे बऱ्याच ठिकाणी मन मारावं लागतं. आई असाल बऱ्याच ठिकाणी मन मारावं लागतं. या सगळ्या गोष्टींमधून अशा रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाला तुम्ही सार्वजनिक जाता हे दुःख विसरलं जातं? काय होतं कर्तव्य प्रथम प्राधान्य द्यावं लागतं. ज्या गोष्टी आवश्यक आहेत आपण पोलीस सेवेचा वसा घेतलेला असतो त्यामुळं भावनेला थोडंसं दुय्यम निश्चितपणे ठेवावं लागतं. मन मारलंही जातं कधी त्याची गरजही असते. कधी म्हणजे काय म्हणतात शॉर्ट म्हणजे आपल्या भावनांपेक्षा समोरच्याच्या भावना जास्त महत्त्वाच्या असतात. तिथं न्याय देणं जास्त महत्त्वाचं असतं. त्यामुळं आम्ही तरी संतुलन साधण्याचा प्रयत्न करतो. निश्चितपणे आपण बघितलं की आतापर्यंत सोशल मीडियावर अनेक महिलांचे अधिकाऱ्यांचे फोटो असे बघितले असतील की त्यांचे लहान बाळ ते गाडीमध्ये झोका बांधून त्या ठिकाणी ड्युटीवर आलेल्या बघितल्या. कधी स्वतःसोबत लहान बाळ घेऊन ड्युटीवर असलेली महिला आपण बघितलेले. एकंदरीतच महिला पोलीस जरी अधिकारी असली तर तिच्या पाठीमागं एक ममतेचं मन असतं. आणि या सगळ्या महिलांशी बोलल्यानंतर असं कळलं की जेव्हा नातेसंबंधाच्या दृष्टिकोनातून आपण बोललो तर चांगले गुन्हे या ठिकाणी उघड होऊ शकतात. निश्चितपणे यांना अगदी माणुसकी दाखवून चालणार नाही. यांना चंडीचे रूप दाखवावं लागतं कारण तशा लोकांना तेच रूप त्यांना घाबरू शकतं. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.